एका मोठ्या बातमीने सुरुवात करतोय। कांदिवलीतल्या उच्चभ्रू डहाणूकरवाडीत दुहेरी हत्येने एकच खळबळ उडाली आहे। एका नाल्यात पोलिसांना पोत्यात कोंबलेले 2 मृतदेह सापडले, पण हे मृतदेह ज्या अवस्थेत सापडले त्यामुळे पोलिसांमध्येच आश्चर्य व्यक्त होते आहे। प्रसिद्ध कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश बंबानी हे दोघे याच हयात नाहीत। कांदिवली पश्चिमेच्या डहाणूकरवाडीतल्या याच नाल्यात पोलिसांना त्यांचे मृतदेह सापडले आहेत। 2 पिशव्यांमध्ये कोंबून हे 2 मृतदेह या नाल्यात फेकण्यात आले। पोलिसांच्या माहितीनुसार पोत्यामध्ये काय आहे याचा सुरुवातीला काहीच अंदाज आला नाही, पण पोती उघडल्यानंतर मृतदेह समोर आले। मृत महिला आणि पुरुषाच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आले। उस हिसाब से इट इज़ क्लियर केस ऑफ मर्डर, तो मर्डर का केस रजिस्टर्ड किया गया है। जो पोस्टमार्टम के बाद पता चलेगा एग्जैक्टली किस वजह से मौत हुई है, और जो इंजरीज के मार्क्स है वो सब पंचनामे लिए गए हैं, लेकिन मर्डर है वो केस रजिस्टर्ड किया गया है। मृतदेहाची विल्हेवाट लावण्या इतपत या नाल्यात पाणी नाही, मग त्यामुळे हे मृतदेह कुणीतरी दुसरीकडे टाकून इथपर्यंत वाहून आले अशी शक्यता नाही। मग हे 2 मृतदेह कुणी आणि कसे या नाल्यात आणून फेकले याचा तपास आता पोलीस करतायत। आदित्य तिवारीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।